पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आज राज्यभरात भाजपकडून सेवा दिन म्हणून साजरा केला जातोय। या निमित्त राज्यभर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं असून या रक्तदान शिबिरात जवळपास 1 लाख रक्तदाते रक्तदान करून एक नवा विक्रम करतील अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे। 24 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपुरात येणार असून या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी जयकुमार गोरे हे सोमवारी पंढरीत आले होते। परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांनी चा वाढदिवस आम्ही सगळेजण म्हणजे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते हा सेवा दिन म्हणून साजरा करतो आणि आज आम्ही साधारण 1 लाख लोकांनी रक्तदान करावं अशा पद्धतीचा आमचा संकल्प आहे। पण मी खात्रीने सांगतो की याच्या दुप्पट तिप्पट रक्तदान झालेलं आपण बघाल आणि हा विश्वविक्रम असेल। या आदरणीय देवेंद्रजींच्या वाढदिवसादिवशी झालेलं रक्तदान हे विक्रमी असेल। एवढं रक्तदान आम्ही करू आणि सेवाकार्यच या दिवशी सगळ्यांना अपेक्षित आहे। मला वाटते सगळा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सेवाकार्यात उद्या राहील आणि आपण सगळेजण पाहत आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाचे बॅनर लावावे, वाढदिवसाचा प्रसिद्धी करावी किंवा वेगळे कार्यक्रम करावे हे बिलकुल अपेक्षित नाही आणि त्यांना ते आवडत नाही आणि तशा त्यांनी स्वतः सूचना दिलेल्या आहेत। म्हणून हा दिन आम्ही सेवा दिन म्हणून साजरा करतो। नक्की होईल काय अडचण येणार नाही आणि इथून पुढे आणखीन वेगळी कामं आपण करू। तेवढा एकच विषय नाही आहे, अनेक विषय आहेत, त्याही विषयाला निधी उपलब्ध होईल आणि पंढरपूरच्या विठुरायाच्या नगरीचा विकास होईल। त्यातून निधी उपलब्ध झाला हे साफ खोटं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून हा निधी आलेला आहे। आम्ही सगळेच म्हणजे सहकारी म्हणून काम करत असताना त्याचा फॉलोअप आम्ही अवश्य केला असेल, हे घडावं म्हणून प्रयत्न आम्ही अवश्य केले असतील। पण हा निधी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा त्यांनी दिलेला हा निधी आहे आणि आपल्याला आठवत असेल की बरोबर 1 वर्षापूर्वी आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय आरणला आलेले होते आणि आरणला आल्यानंतर त्यांनी तो शब्द दिलेला होता की आम्ही आरणला हे अवर्ग दर्जा देऊ आणि 100 कोटी रुपयाचा आराखडा आरणचा सावताबाबांच्या समाधीस्थळाचा आपण करू अशा पद्धतीचा घोषणा त्यांनी केलेली होती। आता 100 कोटी नाही, आता 150 कोटी रुपयाचा आराखडा झाला आणि खूप सुंदर असं मंदिर, खूप सुंदर असा परिसर त्या ठिकाणी आपण करतोय आणि मुख्यमंत्री 23 तारखेला फक्त मुख्यमंत्री महोदय नामदेव समाधी सोहळ्याला येणार आहे आणि समाधी नामदेव पायरीचंही दर्शन घेतील, विठुरायाचे पुन्हा दर्शन घेतील आणि नामदेव समाजाचे जे सगळे लोक आहेत त्या लोकांशी मुख्यमंत्री संवाद पण साधतील। या निमित्तानं नामदेव समाजाच्या लोकांचे महाराष्ट्रातले आणि देशातले सगळे समाज बांधव या ठिकाणी येत आहेत, सगळे येत आहेत आणि त्या अनुषंगानं ते त्यांच्याशी संवाद पण साधतात।